आणि मी आज एकटा नाही आलोय, तर माझ्या चला लवकर चला। सजावट सुद्धा सुंदर केलेली असते, आपल्याला माहिती आहे, प्रत्येकाला माहिती आहे। नमस्कार मित्रांनो, मी महेंद्र काव आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या कोकणी भटक्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, नवरात्र उत्सव चालू आहे आणि मी मुंबईमधील अनेक ठिकाणच्या देवांचं दर्शन घेण्यासाठी जातो आहे। तर यावेळेस मी आलो आहे भायखल्याला। भायखल्याचं नाव ऐकून आपल्याला समजलंच असेल की मी कुठे आलो आहे ते। तर आपल्याला जायचं आहे यावेळेस दगडी चालीमध्ये। मुंबईतील प्रसिद्ध नवरात्रोत्सव मंडळ आहे आणि मी आज एकटा नाही आलो आहे, तर माझ्यासमोर हे आहेत माझी ऑफिसमधले फ्रेंड। तर आम्ही आता जातो आहे भायखल्याच्या दगडी चालीमध्ये आई माऊलीचं दर्शन घेण्यासाठी। तर यावेळेस नवीन काय असणार आहे हे आपण बघणार आहोत। गेल्या वर्षी मी आलो होतो, खूप छान होतं, गर्दीसुद्धा असते तिथे। तर आता आपण जाऊया, चला चला लवकर चला। मित्रांनो, स्टेशनवरून आम्ही निघालो चालतच, कारण इथे जवळच देवी आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती असेल, कारण खूप प्रसिद्ध अशी ही दगडी चालीची देवी आहे। आम्ही चालत निघालो आणि गाड्या समोर चालत निघालो आहे, कारण इथे देवी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 10 ते 15 मिनटावरच आहे चालत। तर हे मागून येतात आपले सहकारी सगळे। तर आता इथून रोड क्रॉस करायचा आहे, उजव्या साईडला आपल्याला जायचं आहे। चल क्रॉस करा, चला। रोड क्रॉस करून इकडे आहे। मित्रांनो, गेल्या वर्षी आम्ही आलो होतो रात्री, तर खूप छान अशी देवी असते, मूर्ती असते, सजावट सुद्धा सुंदर केलेली असते, आपल्याला माहिती आहे, प्रत्येकाला माहिती असेल। यावर्षी नवीन काय आहे ते आपण बघणार आहोत। तर माझे ऑफिसचे सहकारी मित्र परिवार पुढे चालतं आहे आणि आपण आहोत मार्ग। चल इकडे, चप्पल इथे काढा, चप्पल मित्रांनो, आता आपण आतमध्ये आलेलो आहे। खूप छान अशी सजावट आपल्याला दिसते। गेल्या वर्षी आलो रात्री, त्याच्यामुळं गर्दी होती, यावेळेस काही गर्दी नाही, कारण आम्ही ऑफिस सुटलं 5 वाजता आणि आम्ही डायरेक्ट इकडे चाललो। तर आता आपल्याला खूप छान असं दर्शन मिळणार आहे।
दर्शन घेतलेलं आहे. खूप छान पद्धतीने झाला. काही गर्दी नव्हती कारण संध्याकाळची वेळ होती. ऑफिस वगैरे सुटली की लोक हे देवीच्या दर्शनासाठी येणार, तेव्हा गर्दी होणार. आता आम्ही गेलो तर पूर्णतः खाली होती. देवीला साडी वगैरे म्हणजे शृंगार करत होते. तोपर्यंत आम्ही 5-10 मिनिट थांबलो आणि परत आम्ही निघालो. आता बघूया पुढे देवी वगैरे काही दिसते का. एक पुढे एक देवी आहे, तिचं दर्शन घेऊ आणि मग घरी निघू. तर चला मित्रांनो, स्टेशनला येता येता ही नवसाला पावणारी भायखल्याची आई दुर्गा भवानी हे रस्त्यामध्येच हिचं स्थानापन्न झालेले आहे. हा इकडे रस्ता स्टेशन साईडला आणि इथे आहे आपली आई भवानी, आई दुर्गा भवानी. मित्रांनो, आज अष्टमी आहे तर भायखल्याची दुर्गा आई भवानी इथे आलो आहे आणि इथे हवनाची वगैरे तयारी चालली. तर नंतर बहुतेक हवन होईल इथे, पूजा हवन. तर आता इथून चाललो आहे आपण. तर मित्रांनो, नवरात्रोत्सव चालू आहे आणि आपण बघताय पण मुंबईतील देवींचं दर्शन घेतो. माझ्याबरोबर तुम्ही सुद्धा घेतात. तर आज मी गेलो होतो भायखला दगडी चालीमध्ये. आपण व्हिडिओमध्ये पाहिलं तसं दगडी चालीची आई माऊली देवीचं दर्शन घेण्यासाठी. गेल्या वर्षीसुद्धा आम्ही गेलो होतो मित्रांनी, पण रात्री गेलो होतो त्याच्यामुळे तिकडे गेल्या वर्षी लाईन होती. मला थोडासा वेळ लागला तिकडे, पण आज आम्ही गेलो. माझ्यासोबत माझ्या ऑफिसचे मित्र वगैरे होते. तर ऑफिस 5 वाजता सुटला आणि आम्ही डायरेक्ट भायखलामध्ये गेलो. तर तेव्हा आज काही लाईन वगैरे नव्हती, आपण पाहिजे तसं डायरेक्ट गेलो आणि दर्शन वगैरे व्यवस्थित केलं. तर आम्ही बाहेर पडलो आणि रस्त्याला अजून एक देवी मंडळ आहे, आई दुर्गा भवानी. तर त्या देवीचं सुद्धा आम्ही दर्शन घेतलं आणि निघालो. तर पाऊस होता त्याच्यामुळे कोणी काही थांबलं नाही जास्त. जो आपापल्या घरी निघाला. एक मित्र होता तो बोरिवलीला राहतो, एक मैत्रीण ही टिटवाला, एक घाटकोपर आणि एक मित्र वडा आणि मी चेंबूर. आम्ही लवकरच निघालो ते तिथून. तर मित्रांनो, ही व्हिडिओ मी इथेच थांबवतो. ही व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या कोकणी भटक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, काळजी घ्या. धन्यवाद.